भाग 27. जेवणानंतर ज्या गप्पा सुरू होत्या त्या 11:30 वाजेपर्यंत सुरू होत्या. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. काही किस्से असे होते की हसून हसून पुरी वाट लागली होती. "बास, आज खूप हसलो, उद्यासाठी काहीतरी ठेवा. आज सगळं संपवून टाकणार आहात का? चला आता आम्ही जातो झोपायला. सगळ्यांनी लवकर झोपा म्हणजे लवकर उठता येईल," दादासाहेब म्हणाले. तसे सगळ्यांनी माना डोलावल्या. "दमयंती, उद्या सकाळी मला संजयच्या रूममध्ये घेऊन चल. आज काही त्याला भेटायला नाही जमलं." दादासाहेब आणि माई दोघेही पुढे गेले होते. "बरं, तू सुनबाईची ओळख करून दिली का? तिलाही कळायला हवं ना. उद्या तिला पण घेऊन चल रूममध्ये," दादासाहेब म्हणाले. "हो दादासाहेब, त्यांची ओळख उद्या करून देतो. कसे रिॲक्ट होतील काय माहीत. आई लक्ष्मीच्या कृपेने लवकर बरं होऊ दे," माई हात जोडत म्हणाल्या. "सगळं ठीक होईल. चल आता आम्ही जातो झोपायला. दमायला झालं आहे," दादासाहेब म्हणाले. "हो दादासाहेब, काही लागलं तर रूममध्ये बेल आहे ती वाजवा. आम्ही लगेच येऊ," माई म्हणाल्या. "हो दादासाहेब," म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. ते गेले तसे सगळेजण आपापल्या रूममध्ये गेले. फक्त शिवा आणि धैर्यशीलला सोडून. ते दोघे स्टडी रूमकडे निघून गेले. शिवांगी रूममध्ये येताच पटकन तिने तिचं आवरून घेतलं. किती गरम होत आहे साडीमध्ये. नाईट ड्रेस घातल्यावर आता कुठे बरं वाटत आहे. केस मोकळी सोडली होती ती तशीच रूमला अटॅच असलेल्या बाल्कनीत गेली. तिथे एका बाजूला झोका होता तर त्याच्यासमोर फुलांच्या कुंड्या सरळ एका रेषेत होत्या. रातराणीचा सुगंध हवेत पसरला होता. थोडा वेळ ती झोक्यावर बसली. डोळे शांत मिटून, "मॉम डॅड, तुमची खूप आठवण येते. तुमच्या शिवचं लग्न झालं आहे. तुम्ही नका जास्त काळजी करू. मी खुश आहे. इथली माणसे खूप छान आहेत. मला समजून घेतात आणि प्रेमही खूप करतात." शिवांगी आकाशाकडे पाहत बोलत होती. वाऱ्याने केस भुरभुरत चेहऱ्यावर येत होते. धैर्यशील, शिवा दोघंही स्टडी रूममध्ये आले होते. धैर्यशीलने डोअर लॉक केला आणि सरळ जाऊन सोफ्यावर ऐटीत बसला. "आजोबांना तूच बोलवलं ना?" शिवाने डायरेक्ट विचारलं. "हो, खूप दिवस झाले ते आलेच नाही. लग्नातही आले नव्हते. आता त्यांना बरं वाटत होतं म्हणून त्यांना इथे राहायला बोलावलं. तुला तर माहितीच आहे की माझी खेळी पहिलेच खेळलो होतो. अनाया ज्या दिवशी माझ्यासमोर आली होती, समजून गेलो ही पुन्हा काही ना काहीतरी करणारच आणि केलंच. तुला काय वाटतं मॉलमध्ये ती अचानक धडकली होती का शिवांगीला? मला वाटतं तिने सगळी माहिती काढली असणार. त्यात सोनल तिची मैत्रीण आहे म्हणा. मग तर पॉईंट टू पॉईंट सगळी इन्फो तिला मिळालीच असणार. त्यात तुमच्या दोघांचं लग्न भलेही सगळ्यांसमोर झालं असेल पण तुमच्या नात्यात तुम्ही पुढे गेले नाहीत हेही तिला कळलंच असणार. ही सगळी कृपा सोनलची आहे म्हणा." शिवाने तोंड वाकडं करत म्हणाला. "अद्दल तर घडवावीच लागणार आहे. सोनल आज जे काही वागली ते मला अजिबात आवडलं नाही. याची शिक्षा तिला नक्कीच मिळणार." धैर्यशील चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून म्हणाला. "असं काय करणार आहे?" शिवाने विचारलं. "कळेलच तुला सोनल सासरी गेली की. तिला छान सरप्राईज मिळणार आहे." धैर्यशील डोळे मिचकावत म्हणाला. "नक्कीच तुझ्या या सुपीक डोक्यात काहीतरी सुपीक आयडिया आली असेल, हो ना? एवढं तुला नक्कीच मी ओळखतो." "हं, एक मिनिट." त्याने मोबाईल हातात घेऊन कुणाला तरी कॉल केला. "आता कुणाला कॉल करतोय इतक्या रात्री?" शिवाने विचारलं. "शू." तोंडावर बोट ठेवून धैर्यशील म्हणाला. त्याने कॉल स्पीकरवर ठेवला होता. "हॅलो धैर्यू." एक नाजूक आवाज त्या रूममध्ये घुमला.
शिवा धैर्यशीलकडे बारीक डोळे करून पाहत होता. अरे सगळं ठीक आहे. तू इतक्या रात्री का कॉल केला? काही झालं आहे का घरी? धैर्यू पटकन बोल. आणि शिवांगी ठीक आहे? तिला माझ्या वहिनीने त्रास दिला नाही ना? एकामागून एक प्रश्न ती मुलगी विचारत होती. रावी जरा ब्रेक घे. मला बोलू देशील का? बुलेट ट्रेनसारखी सुसाट सुटली आहेस. धैर्यशील गालात हसत म्हणाला. रावी, नाईस नेम. शिवा तिचं नाव घेऊन हळूच पुटपुटला. शिवाला तिचा आवाज खूप आवडला होता. बहुतेक मन लावून तो त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. अरे सॉरी, बोल ना, रावी ओशाळत म्हणाली. तू कधी घरी जाणार आहेस? धैर्यशीलने विचारलं. 2-3 दिवसात मी घरी जाणार आहे. का रे असं का विचारलं? हे बघ धैर्यू, आपली मैत्री ही स्कूलपासूनची आहे. त्यामुळे तू बिनधास्त बोल. आणि आता तर नातेवाईकही झालोय आपण. त्याआधी फ्रेंड्स आहोत, रावीने म्हटले. येस, आपलं डबल नातं आहे. फ्रेंड्स आहोत आणि कायम असू. अजून एक, जरा आमच्या बायकोशी ही मैत्री कर. तुझ्यासारखी मैत्रीण भेटेल तिला, धैर्यशील म्हणाला. मी तर तयार आहे एका पायावर. मला आवडेल तिच्याशी मैत्री करायला. धैर्यू, तू खरंच लकी आहेस की त्या चुडेलपासून तुझी सुटका झाली आणि तुझ्या आयुष्यात शिवांगी आली. म्हणजे तू उचलून आणलीस. कशी का आणलीस, पण आणलीस. त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. येहू, रावी खुश होत एकदम ओरडली. धैर्यशील हसला तिच्या या नौटंकीवर. त्याचं लक्ष शिवावरही होतंच. शिवा, काय झालं? धैर्यशीलने मुद्दाम विचारलं. तिकडे कॉलवर असलेली रावीचे कान टवकारले. धैर्यू, शिवा बेबी आहे का तिथे? रावी लाडातच आणि लाजत विचारलं. तसे तिच्या आवाजावरून कळत होतं. रावीचं बोलणं ऐकून इथे 440 वॉल्टचा झटका लागावा तसा चेहरा झाला होता शिवाचा. त्याचे एक्सप्रेशन पाहून धैर्यशील मोठमोठ्याने हसू लागला. इथे रावी समजून गेली की तिचं बोलणं ऐकून शिवाचा चेहरा कसा झाला असेल आणि ते इमॅजिन करून तिकडून ती हसत होती. त्या दोघांचं हसू पाहून शिवा लाजला. गुपचूप मोबाईलमध्ये तोंड खुपसलं. रावीने हसू कंट्रोल केलं आणि मुख्य मुद्द्यावर येत विचारलं. धैर्यू, जे काही असेल ते सांग पटकन बरं. तिचं बोलणं ऐकून मग त्याने मॉलमधल्या किस्स्यापासून ते आतापर्यंत सगळं सांगितलं. आणि सोनल आज कशी वागली शिवांगीशी तेही सांगितलं. रावीने सिरियस होत विचारलं. तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते सांग. त्या अनायाला तर वठणीवर आणेनच, पण सोनल, तिचं काय करायचं? असं कसं वागू शकते ती? रावी थोडी रागात म्हणाली. तसे धैर्यशील सांगू लागला. घरी गेल्यानंतर तू असं म्हणत त्याने तिला सांगितलं. नक्कीच, मी नणंद आहे. तोरा काय असतो ते समजेलच आता आमच्या वहिनीसाहेबांना. रावी गालातल्या गालात हसत म्हणाली. थोडा वेळ बोलून धैर्यशीलने कॉल कट केला आणि शिवाकडे गालातल्या गालात हसत पाहत होता. इथे शिवा धैर्यशीलचं बोलणं ऐकून शॉक झाला होता. त्यात तिचे हसू त्याच्या हृदयाच्या तारा वाजून गेल्या होत्या. आता शिवा राहिला नव्हता. रावीच्या आवाजाची जादू त्याच्यावर झाली होती. रावी वरदची सख्खी बहीण होती आणि धैर्यशीलची स्कूल आणि कॉलेज फ्रेंड होती. काय मग कसं वाटलं? धैर्यशीलने विचारलं. कशाबद्दल? तिच्या हसण्याबद्दल की तुम्ही जो प्लॅन केला त्याबद्दल? शिवाही त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत म्हणाला. दोन्ही सांग, धैर्यशीलने विचारलं. एकदम झकास आहे दोन्ही पण. शिवा डोळे मिचकावत म्हणाला. वा, छान. तुला आवडलं ना, मग बास. दोन्ही अर्थाने, धैर्यशील म्हणाला.
तुला उशीर नाही होते का? बघ किती वाजले. वहिनी वाट पाहत असतील. असं वाट नको पाहायला लावू त्यांना, नाहीतर तुला नंतर वाट पाहायला लावतील. मिश्किल हसत शिवा धैर्यशीलकडे पाहत हसत म्हणाला, माझी पण वेळ येईलच की आता. तू चिडव, नंतर मी. वक्त सबका आता है, देख लेना. शिवा बाबू फिल्मी स्टाईलने धैर्यशीलला म्हणाला. दोघेही एकमेकांना पाहून खळखळून हसले आणि स्टडी रूममधून बाहेर पडले. शिवा त्याच्या रूमकडे निघून गेला आणि धैर्यशील त्याच्या रूमकडे निघून गेला. तो रूममध्ये येताच त्याला शिवांगी कुठेच दिसली नाही. ही कुठे गेली स्वतःशी पुटपुटला. त्याची पावले आपोआप बाल्कनीकडे वळली. त्यालाच माहिती नाही कशी काय पण ती होती. बाहेर एकटक चांदण्यांनी भरलेले आकाश आणि त्या रात्रीच्या वेळी आकाशात अधिराज्य करणाऱ्या त्या चंद्राला पाहत होती. अचानक तिच्या पोटावर हात जाणवले, पण ती घाबरली नाही. तिला माहिती होतं त्यांच्याशिवाय दुसरं कुणी असू शकणार आहे. धैर्यशीलने तिला मागून मिठीत घेतलं होतं. त्याने तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत तोही चंद्राकडे पाहत होता. ही मिठी आश्वस्त होती. कुठलीच वासना नव्हती त्या मिठीत. तुझा चंद्र तुझ्याजवळ असताना त्याला कशाला पाहतेस? धैर्यशील हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला. बोलताना त्याचे श्वास तिच्या कानावर आदळत होते. तसे तिच्या अंगावरून कुणीतरी मोरपीस फिरवला आहे अशीच भावना आली. माझा चंद्र गेल्या अर्ध्या तासापासून गायब होता. शिवांगीनेही त्याला लगेच उत्तर दिलं. ओहो. धैर्यशील फक्त एवढंच म्हणाला. आता दोघेही शांत उभे होते. वातावरणात जसा गारवा वाढला तसे ते दोघेही आत रूममध्ये आले. झोपूया आता. उद्या लवकर उठायचं आहे. 5 वाजता. आत्याने तुला सांगितलं असेल ना? धैर्यशील म्हणाला. तशी तिने हो मध्ये मान हलवली. गुड नाईट धैर्यशील. गुड नाईट शिवांगी. दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलले आणि बेडवर जाऊन झोपले. आज पहिल्यांदा ती इतक्या जवळ आले होते. आज त्याला ती मिठी खूप जास्त आवडली होती. रोज मी अशीच मिठी तिला मारणार, धैर्यशील मनातल्या मनात म्हणाला आणि डोळे बंद केले. शिवांगी ही लगेच झोपून गेली. भाग 28. सकाळी 5 वाजता अलार्म वाजला तसे धैर्यशीलला लगेच जाग आली. डोळे उघडून त्याने पहिले बाजूला पाहिले तर तो तिलाच पाहत गालात हसत होता. त्याला मिठी मारून झोपली होती. तो एकटक तिला पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या केसाच्या बटा बाजूला केल्या. निरागस होती ती. तिच्या चेहऱ्याकडे बराच वेळ तो पाहत राहिला. त्याचे लक्ष तिच्या नाजूक ओठाकडे गेलं, जे त्याला आकर्षित करत होते, जे त्याने महत्प्रयासाने नजर फिरून घेतली. काय होत आहे हे कंट्रोल, धैर्यशील कंट्रोल, स्वतः समजावत होता तो. पण हाय, ते हृदय थोडी ऐकणार होतं त्याचं. ते त्याच्या विरोधात बगावत करणार, कारण त्या हृदयाची मालकीण आता शिवांगी होती. प्रेमाची जाणीव तर पुन्हा तू करून दिलीस या हृदयात. पुन्हा एकदा प्रेमाचं रोप तू जागवलं आहे आणि त्यालाच तू रोज खत आणि पाणी देतेस. माझ्यापासून तर तुला कधीच लांब जाऊ देणार नाही. धैर्यशील तिच्याकडे टक लावून पाहतच मनात बोलत होता. पुन्हा एकदा अलार्म वाजला तसा तो भानावर आला. लगेच लक्षात येताच त्याने शिवांगी उठ, धैर्यशील तिला उठवत म्हणाला. तशी त्याला आणखीन घट्ट मिठी मारत झोपाळू आवाजात म्हणाली. अहो झोपू द्या ना. तिच्या आणखीन जास्त जवळ येण्याने त्याला काही सुचेना. तो तिच्या स्पर्शाने काही क्षण हरून गेला होता, पण लगेच भानावर आला. इतर वेळी मीच तुला सोडलं नसतं मिठीतून, पण आपल्याला सगळ्यांना दादासाहेबांनी लवकर बोलावलं आहे खाली. लक्षात आहे ना?
धैर्यशील म्हणाला. तसे शिवांगीने पटकन डोळे उघडले आणि उठून बसली. काय हो, लवकर नाही उठवता येत का? उशीर झाला असता म्हणजे आपल्याला ओरडा पडला असता. तुम्ही पण ना. शिवांगीने केस वरती बांधत धैर्यशीलकडे वैतागत पाहत म्हणाली. काय, मी उठवलं नाही की तू उठली नाहीस? आणि गेल्या 10 मिनिटापासून तुला कोण उठवत होतं? धैर्यशीलने दहाडत विचारलं. त्याचा आवाज रूममध्ये घुमला. तिने त्याला दात दाखवून पटकन बेडवरून खाली उतरली आणि म्हणाली, तुम्ही नीट नसेल उठवलं म्हणून मला जाग आली नाही. त्याला मुद्दाम डिवचत पटकन आत बाथरूमकडे पळून गेली. त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सिरियसली या बायकांचं काही समजत नाही. कधीही काहीही कशा वागतील नेम नाही. तोही मग त्याचे कपडे घेऊन जिना चढून वर असलेल्या खोलीत गेला. लेट नको व्हायला. दादासाहेब वेळेचे पक्के होते. बाथरूममध्ये गेल्यावर शिवांगी आरशात पाहून हसत होती. मगाशी धैर्यशीलचा चेहरा आठवून हसू येत होतं. 15-20 मिनिटांनी धैर्यशील रेडी होऊन आला होता. झालं असेल ना दात दाखवून तर बाहेर या, लेट होते. धैर्यशीलने बाहेरूनच आवाज दिला. यांना कसं कळलं? इथे CCTV तर नाहीये ना? फिरून अख्खा बाथरूम पाहिला तिने. डोक्यावर पडली का? बाथरूममध्ये कोण CCTV लावतं? धैर्यशील थोडं आवाज जरब ठेवून म्हणाला. ओ, तिने दरवाजा उघडला आणि त्याच्या अंगावर खेकसली. काही इज्जत आहे की नाही? मी तुझा नवरा आहे. नवऱ्यावर असं खेकसतात का? त्याने भुवया उंचावत तिच्याकडे पाहत म्हणाला. असं का म्हणालात? डोक्यावर पडली. दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याला जाब विचारत होती. मग तुझ्या मनात हा विचार आलाच कसा की CCTV लावलं असेल बाथरूममध्ये? कोणी CCTV लावतं हा? त्याने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं. पण मी तर मनात बोलत होते ना. मग तुम्हाला कसे काय समजलं? शिवांगीने विचारलं. असं समजलं. तुला आता मी छान समजून घेतलं आहे. तू कधी काय विचार करशील, कशी रिॲक्ट करशील? धैर्यशील तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. समजलं शिवांगी. तुझ्या हसण्याचा आवाज थोडा डोअरबाहेर आलाही होता म्हणून बोललो. बरं, तुला काही मदत हवी असेल तर मला सांग, मी करतो हेल्प. तिला न्याहाळत तो म्हणाला. कसली हेल्प? तिने विचारलं. साडी नेसायला. डोळे मिचकावत तो तिला पाहतच म्हणाला. कशाला? मी नेसली आहे की साडी व्यवस्थित? ती त्यालाच खुन्नसने पाहत म्हणाली. अशी. त्याने नजर खाली केली आणि म्हणाला. त्याची नजर पाहून तिनेही मान खाली केली आणि तिचे डोळे मोठे झाले. धैर्यशील तुम्ही? शिवांगीने सुटलेल्या साडीच्या निऱ्या पकडून त्याच्याकडे बारीक चेहरा करून पाहत राहिली. ती पटकन दरवाजाच्या मागे लपली. तुम्हाला आधी सांगता नाही आले? कधीपासून मी अशीच उभी आहे. माझं आता लक्ष गेलं. तो तिच्या पोटाकडे पाहत म्हणाला. हो का? मग हे असं टक लावून तुम्ही असे का पाहत आहात? मदत करा मला आता, नाहीतर उशीर होईल ना आपल्याला खाली जायला. शिवांगीने क्यूट चेहरा करून त्याच्याकडे पाहत म्हणाली. बाहेर ये, तो म्हणाला. तशी ती बाथरूममधून बाहेर आली. गुलबक्षी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. त्याच रंगाचा ब्लाऊज, त्याला गोल्डन किनार होती. तिने घाईघाईत साडी नेसली होती. कितीही उशीर झाला ना तरीही साडी व्यवस्थितच नेसायची. असं घाईघाईत साडी नेसली की असं होतं. त्याने निऱ्या व्यवस्थित करून त्या निऱ्या व्यवस्थितच खोचल्या. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या पोटाला होताच. तिने पटकन डोळे बंद केले. आपसुकच पोट आकसले. तिच्या अशा कृतीने तो गालातल्या गालात हसला. झालं, पटकन आवर आता. धैर्यशील सोफ्याकडे जात म्हणाला. तर कसा वाटला तुम्हाला आजच्या या कथेचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.